नमस्कार. श्री ब्रह्म चैतन्य महाराज प्रवचने सार. जुलै महिन्याचा विषय सद्गुरू. 24 जुलै. सद्गुरूला शरण जावे. संत सांगतात तो मार्ग चोखाळून पहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावे. गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे. गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे. तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला. त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे संगती होय. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करीत असते. संगत दोन प्रकारचे आहे, घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि संत संगत ही उत्तम होय. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आली असे समजावे. संतांना ओळखण्यासाठी आणि संतानाशिवाय दुसरे साधन नाही. हे सांगायचे असल्यास, बोलायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.